भरारी मारण्याची जिद्द असावी पंखांमध्ये, नभी भरारी मारण्याची, आपल्या पंखांना बळ देण्यास केली तयारी क्रीडा महोत्सवाची। अशा या क्रीडा महोत्सवात आपल्याला प्रमुख पाहुणेही असेच एक उत्कृष्ट खेळाडू लाभले आहेत। आज आपल्याला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत ते श्री शामराव मासाळ सर, सहाय्यक क्रीडा शिक्षक, ताराराणी विद्यापीठाचे उषाराजे हायस्कूल कोल्हापूर। सरांचे शिक्षण MA, BPEd, DSM झाले आहे। सरांनाही विशेष खेळाची आवड आहे, ती म्हणजे कुस्ती। सरांना कुस्ती खेळण्यास खूप आवडते। कुस्ती या खेळांमध्ये सरांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतलेला आहे, तसेच तिथे प्रावीण्यही प्राप्त केले आहे। सरांचे कार्यही उल्लेखनीय आहे। 40 ते 45 विद्यार्थिनींनी सरांच्या मार्गदर्शनाखाली राज्य स्तरावर सहभाग घेऊन प्रावीण्य प्राप्त केले आहे। तसेच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी कुमारी आरती जानोबा पाटील व आंतरराष्ट्रीय धावपटू कुमारी रिया नितीन पाटील या विद्यार्थिनींनाही सरांचे वैयक्तिक अनमोल मार्गदर्शन लाभले आहे। त्यामुळेच या विद्यार्थिनी त्या क्षेत्रामध्ये चमकू लागलेल्या आहेत। सरांनी अनेक ठिकाणी पंच म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेली आहे। कोल्हापूर जिल्हास्तर, विभाग स्तर यावर पंच म्हणून उत्कृष्ट काम केले आहे। तसेच सांगली जिल्हा तालीम संघामध्येही सरांनी पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। अशा प्रकारे या क्रीडा महोत्सवाला एक उत्कृष्ट खेळाडूच आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत, हे आपले भाग्यच आहे। सरांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। शेवटी सर्व खेळाडूंना एवढेच सांगू इच्छिते की आपल्या स्वप्नांना असावी झालर कर्तृत्वाची, आपल्या स्वप्नांना असावी झालर कर्तृत्वाची, यशामध्येही जाणीव ठेवू खिलाडू वृत्तीची, यशामध्येही जाणीव ठेवू खिलाडू वृत्तीची। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। मी आदरणीय आत्राम मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करावे।
मी खेळाडू म्हणून अशी शपथ घेते की मी सर्व खेळाडूंशी प्रेमाने वागेन, प्रेक्षकांचा आदर करीन, गुरुजनांचा मान ठेवीन, खेळांच्या सर्व नियमांचे पालन करीन, शिस्त पाळेन, पंचांचा निर्णय मान्य करीन, तसेच खेळातील विजय सौजन्यपूर्वक आणि पराजय खिलाडू वृत्तीने स्वीकारीन. जय हिंद. सन्माननीय पाहुण्यांना विनंती करते या महोत्सवाचे उद्घाटन करण्याची जाहीर करावे, तसेच आमच्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. ताराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष त्याला सुधीर पाटील तथा काकाजी, तसेच त्यांच्या सुविध पत्नी सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांना माझे विनम्र अभिवादन. तसेच ताराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब, संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील साहेब, शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका आत्राम मॅडम, सर्व शिक्षक वर्ग आणि मुलींनो, या ठिकाणी मी तुमच्या या संकुलातीलच एक प्रमुख पाहुणा म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. ताराणी विद्यापीठाच्या प्रिन्स शिवाजी विद्यालयाच्या क्रीडा महोत्सव प्रसंगी प्रथमतः मला उद्घाटक म्हणून या ठिकाणी संयोजकांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. तसेच आजच्या या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी प्रथम जाहीर करतो. मुलींनो, मला माहीत आहे की सर्वजण तुम्ही आजपासून जो क्रीडा महोत्सव सुरू होतोय, या क्रीडा महोत्सवामध्ये विविध खेळामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहात आणि निश्चितच तुम्ही तुमची चांगली कामगिरी करणार आहात. ताराणी विद्यापीठाला खेळाची फार मोठी परंपरा आहे. जसं की मी इथं येण्या अगोदरच अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू तयार झालेले आहेत. अर्जुन पुरस्कार प्राप्त शैलजा साळोखे आहेत, राही सरनोबत आहे, तेजस्विनी सावंत आहे. याच मैदानावरती ज्या ठिकाणी तुम्ही आता खेळताय, याच मैदानावरती त्या खेळून मोठ्या झालेल्या आहेत आणि आपल्या ताराणीचा पताका आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजवलेला आहे. तशाच तुम्हीही त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजणार आहात, अशा माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, आपल्या शाळेची संस्थेची विद्यार्थिनी कुमारी आरती जानोबा पाटील, ही जी आज खेलो इंडिया स्पर्धेसाठी दिल्लीमध्ये तिनं बॅडमिंटन या खेळ प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. ती तुमच्यासारखीच या ठिकाणी लहान असताना जिला हात नाही आहे, एक हात नाही आहे, आणि तिच्या त्या खेळाच्या आवडीमुळं आणि खेळाच्या जिद्दीच्या जोरावर तिनं ते यश संपादन केलेलं आहे आणि 29 आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये तिनं सहभाग घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनानं खेळातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कारानं तिला सन्मानित केलेलं आहे. अशी ही खेळाडू विद्यार्थिनी तुमच्यासारखीच अशीच बसलेली असायची, विविध
आमच्यासारख्या येणाऱ्या पाहुण्यांचं भाषण ऐकायची आणि ती प्रेरणा घेऊन तिनं खेळामध्ये तिची आवड निर्माण केली आणि ती आवड तिनं अत्यंत चिकाटीनं जपली. तशीच तुम्ही ती खेळाची चिकाटी जपावी आणि खेळ तुम्ही एक आनंद म्हणून खेळा, त्याचबरोबर एक पॅशन म्हणून तुम्ही तो खेळ जपा. जो आज तुम्ही लंगडी, पळती, पोटॅटो रेस यामध्ये सहभागी होणार आहात, अजून प्रत्यक्षात तुमचा खेळ कोणता तुम्ही निवडणार आहात हे अजून तुमचं निश्चित नाही आहे, परंतु खेळामध्ये सहभागी घेऊन ही खेळाची आवड तुम्ही जपणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खेळामुळं तुमचं शरीर बळकटच होईल, शरीर लवचिकी होईल आणि शरीरातील मनाची एकाग्रता ही निश्चितच वाढेल आणि ह्यामुळंच तुम्ही खेळ खेळला पाहिजे. मनुष्य जीवनामध्ये खेळ हा आपला खेळामध्ये माणसाचं खूप कर्तृत्व गाजवल्यानंतर खेळ हा आपल्या आयुष्यामधील एक अविभाज्य घटक आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा खेळ येत असतो. म्हणून माणसाचं जीवन क्रमण करत असताना सुद्धा आपलं जीवनसुद्धा खिलाडू वृत्तीनं जगलं पाहिजे आणि हे सर्व आपल्या खेळामुळं निश्चित होतं आणि खेळामुळं त्या आपल्या जीवनक्रमामध्ये फायदा होत असतो. म्हणून तुम्ही सर्वांनी या ठिकाणी खेळ खेळला पाहिजे, खेळात सहभागी झालं पाहिजे. ज्या विद्यार्थिनी या खेळामध्ये सहभागी होतील, जिंकतील, त्या सर्व खेळाडूंचं माझ्यातर्फे अभिनंदन असणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थिनी हरणार आहेत त्यांनी पुनश्च एकदा तयारी करून, हार जीत न मानता त्यांनी पुनश्च तयारी करून पुन्हा परत खेळामध्ये सहभागी होणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण या खेळामध्ये सहभागी होणार आहात. तुम्हा सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना इथं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.